पहिल्यांदा ही रील बघ भावा, नंतर भन्नाट कमेंट्स वाचू. त्या अगोदर गावात राहणारे व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. चलो भाई. बस जिरली आमची न जळाली पण. 100 वर्ष नवरा जगवण्यापेक्षा 100 वर्षाचा नवरा केला. ह्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे का? जळणारे लाईक करा. आम्ही चुकूनच जन्माला आलोय, आमचा काहीच उपयोग नाही. आय घातली, मला वाटलं तिचं पप्पा आहे. मला तर वाटलं आजोबा आहेत. नेक्स्ट. जगापासून लपवणारे खूप भेटतील, पण तू माझ्या घरची लक्ष्मी आहे असं म्हणणारा लाखात एक असतं. सूर्य मावळला, भाग्यश्रीचा पुंचा कवळला. पण तुझं इतकं वाढलं कसं सगळं? रोज काम चालू आहे वाटतं. छिनाल भावली नवसाला पावली. नवीन दूध कंपनी चालू होणार आहे बरं का. जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा. नेक्स्ट. हम तो थे अनजाने, हम दोनों ये ना जाने, यार दिलबर यार तब हम प्यार. झोपू नका काका, गाडी चालवा. अकलेचा नाही पत्ता, न बाजूला झोपलाय दत्ता. रांडाच्या उठकी. एवढ्या उन्हात जळवल्याबद्दल धन्यवाद. तुला किल्लर किल्लर सांगते मी नको उगाच मनात झुरू. तुला किल्लर किल्लर सांगते मी नको उगाच मनात झुरू. नको मागो मागो माझं फिरू, अरे माझं दुसरीकडे आहे सुरू. नको मागो मागो माझं फिरू, अरे माझं दुसरीकडे आहे सुरू. आता तिघे मिळून भंगार गोळा करू. बाईचा नाद बेकार, गेल्या दोघांच्या नोकऱ्या. आमच्या गावात म्हणूनच बस वेळेवर येत नाही. रावणाची लंका गेली वाघांनो, तुमची नोकरी का झिजे? म्हणून पूर्वीचे माणसं बाईंना चूल आणि मुलं सांभाळायला लावायचे. आणि भाजपचा लोगो पण आहे, ते पण परमनंट बनवलं दाखवतो इथं बघू शकता. हे बघा इथं किती मस्त वाटतं आणि पूर्ण आपल्या हृदयावर बनवलंय आणि किती छान वाटते. आणि परमनंट आहे. दादाला विचारूया, दादा का काढला, काय रिझन आहे? भारतीय जनता पार्टी माझी आई आहे. त्या आईसाठी मी हसत हसत माझ्या प्राणाची आहुती देऊ शकतो आणि संपूर्ण आयुष्य या भारतीय जनता पार्टीसाठी मी खर्च केलेला आहे. व भारतीय जनता पार्टीसाठी मी संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास, संपर्क, संवाद करून भारतीय जनता पार्टीसाठी पूर्ण वेळ काम करण्यात आहे. ढुंगणावर काढून घे बाळा, मोदीचा हरवलेला मुलगा. मोदी बापे वाटतं भाऊच. लवडे ना बोजम, याला म्हणतात प्युअर चुतिया. बीजेपीचं गु खाल्लं वाटतं याने. मला वाटलं रसवंतीवाला आहे की काय, रसवंती बाबा. या बाबांना नाही तर या बाबांकडे जाणाऱ्या लोकांना चोपलं पाहिजे. माझ्या उसाच्या गाड्याचे घुंगरू चोरीला गेले होते, ते सापडले. रस प्यायला ये म्हणलं माय. बॉयज हॉस्टेलचा नाला. सगळ्या गाववाल्यांनी हलवून घेतलं का? कुंभकरांनी हलवलं वाटतं. तुम्ही सोशल मीडियावर एखाद्या मुलीला किंवा महिलेला रोज जेवलीस का किंवा काय करतेस असे मेसेज पाठवत असाल तर सावधान, कारण ही साधी वाटणारी सवय तुम्हाला थेट तुरुंगामध्ये पोहोचवू शकते. बातमी जाऊ दे, मला सांग तू जेवलीस का? आणि पुरुषांना महिलेने असे मेसेज केले तर त्यांना काय शिक्षा देणार? आणि आता पुढची बातमी एका अजब घटनेची. एका शेतातील विहिरीला समुद्रासारख्या लाटा आल्याची घटना घडली आहे. गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातून हा अजब प्रकार समोर आलाय. विहिरीतील पाणी अचानक हेलकावे खाऊ लागलाय आणि त्यामुळे स्थानिकांना मोठा धक्का बसला. मला वाटतंय कोणीतरी खालून विहिरीचं पाणी ढवळीत आहे. सुका पाटील ढवळून गेला असेल. विहिरीचे समुद्रासोबत संबंध आहेत. भूत आहे त्या विहिरीमध्ये. तिथली दारू चालू करा, पाणी आपोआप शांत होईल. काँग्रेसच्या काळात असं काही होत नव्हतं राव. सुका पाटील अंघोळ करतोय त्यात. AI आहे आमचा पानाडी म्हणतोय. मोदीचे जीवदान मागते विहीर. थँक्यू फ्रेंड. आमदार होत असताना
ही पाण्याची जी भावना आहे आज खरोखर माझं पण मन भरून आलं. जे मी काम करतोय खरंच माझ्या आरोग्याला मला हिरवं करायचं. ओव्हर ऍक्टिंग करणाऱ्या दाढेवाल्याला जेवायला देऊ नका. चहापेक्षा किटली गरम. जेवढा पाईपाला पाणी आले नाही तेवढा बाजूच्या डोळ्यात आले. अच्छा. बाजूवाल्याच्या कानाखाली वाजवा एक. शेजारचा तुमच्या पोटावर पाय देईल आमदार साहेब. स्प्लेंडर वरून जानू सांडला. स्प्लेंडरनं विली मारली. अरे पण तो तर पुशअप करत होता. किती पैसे आणले तू घरून मोज बरं? किती तर 2900. कशामुळे आणले रे? सर दीप्ती अवकातची बात केली सर. कोणाची अवकात? सर माझी. ओके, काय म्हटली किती? सर तिने म्हणलं नाही तुझ्यावर जेवढे पैसे आहेत ते आणून दाखव सर, नाही तर तुझ्यावर पैसे नसत तुझे अवकात नसे म्हणलं सर. बापरे, म्हणून तू किती आणले तर? 2900. पुढे दाखव सगळे ओरिजिनल पैसे ना? येस सर. पुन्हा दीप्ती अवकात दाखवणार नाही. माणसाचा इगो हट करायचा नाही. दीप्ती रात्री 2 वाजेपर्यंत झोपली नसेल. दीप्तीला दप्तरासकट विकत घेतो की काय? लाईक आणि सबस्क्राईब करा.